ऑन करा तुमचा आणि माझा आवाज येतोय का बघा नीट. कारण काल मी मोबाईलवरून बोलत होते, आज मी लॅपटॉपवरून ट्राय करते. चेक करूया एकदा की ते नीट ऐकू येतंय का. चॅटबॉक्समध्ये लिहा तुम्ही, आवाज नीट येत असेल तर. सिद्धी प्रीती ऐकू येते का? हो मॅम, येतोय आवाज. येतोय ना. तर सुरुवात करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल स्क्रीन शेअर होतोय का चेक करते. आता चेक करा आणि मला तुमचा ऑडिओ चालूच राहू दे आणि ऑडिओमध्ये आवाज येतोय का बघा. ही स्क्रीन दिसते का आता तुम्हाला? स्क्रीनवर आता तुम्हाला मी दिसते का पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिसतंय? नाही दिसत. नाही दिसत? नाही दिसत मॅडम. नाही दिसत आहे. ते सिलेक्ट आहे. आता बघा स्क्रीन दिसते का माझी? दिसलं. हो, आता दिसते. ओके, दिसतंय आता? होय दिसतंय. तर आपण या पहिल्या आहे ना सुरुवात करूया पहिल्या लेक्चरला आपल्या. काल तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. सिलेबसमध्ये आपला जो पहिला टॉपिक आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, त्याला आपण सुरुवात करूया. पार्टनरशिपचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या स्लाइडमध्ये दिसतील. यामध्ये बघा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इव्हन असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. पार्टनरशिप म्हणजे काय आहे, तर इथे माणसांचं असोसिएशन आहे. अनादर इज को ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी. याच्यामधले जे पार्टनर्स आहेत ते मालमत्ता जी आहे त्या मालमत्तेचे हक्कदार आहेत, एकत्रित हक्कदार ते आहेत. देन थर्ड फीचर इज लिमिटेड लाईफ. पार्टनरशिपचं लाईफ जे आहे ते लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही आहे. ज्यावेळेला एखादा पार्टनर त्यातून रिटायर होईल किंवा एखादा पार्टनरची डेथ होईल त्यावेळेला ती पार्टनरशिप संपुष्टात येते किंवा त्यांच्या म्युच्युअल कन्सेंटने सुद्धा पार्टनरशिप संपुष्टामध्ये येऊ शकते. नेक्स्ट फीचर इज अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, तर कंपनी फॉर्मॅट जो आहे, कंपनी फॉर्मॅटमध्ये देर इज लिमिटेड लायबिलिटी ऑफ द shareholders, but in partnership firm there is very unlimited liability of the partners. म्हणजे समजा पार्टनरशिप वरती कर्ज आहे तर त्याची सगळी जबाबदारी ही त्या पार्टनरची असेल आणि समजा पार्टनरशिपकडे आता काहीच पैसा उरलेला नाहीये, पार्टनरशिप बंद करायची वेळ आली पण लोकांची देणी शिल्लक आहे, तर अशा वेळेला त्या पार्टनर्सना स्वतःच्या वैयक्तिक मालमत्तेतून सुद्धा ते लोकांचं जे देणं आहे ते द्यावं लागणार. ही सेम गोष्ट जी आहे ही ऍप्लिकेबल आहे सोल ट्रेडरला सुद्धा सेम गोष्ट ऍप्लिकेबल आहे. राईट, ही गोष्ट पार्टनरशिपला पण ऍप्लिकेबल आहे, पण हीच गोष्ट कंपनीला मात्र ऍप्लिकेबल नाही. ओके, त्यानंतर लास्ट यातलं फीचर जे आहे ते म्हणजे म्युच्युअल एजन्सी. म्युच्युअल एजन्सी म्हणजे इथे जे निर्णय घेतले जातात ते निर्णय सगळ्यांच्या संमतीनं निर्णय घेतले जातात असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट स्लाइड. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ अ पार्टनरशिप. ऍक्च्युली ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला झालेल्या आहेत, पण स्टील आपण टॉपिक मध्ये उतरण्यापूर्वी एकदा सगळ्यांचा रिकॅप तुम्हाला देतोय. ऍडव्हान्टेज, फर्स्ट ऍडव्हान्टेज इज कंबायनिंग स्किल्स अँड रिसोर्सेस ऑफ 2 or more individuals. इथे काय आहे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोकांकडे असणारे जे स्किल्स आहेत, त्यांच्याकडे असणारे रिसोर्सेस आहेत, त्याचं कॉम्बिनेशन इथे पार्टनरशिप मध्ये होतं.
उदाहरणार्थ समजा मालवणमध्ये तुम्हाला काजूचं एखादं दुकान ओपन करायचं आणि काजूचं दुकान ओपन केल्याच्या नंतर तुम्ही ते चांगलं चालायला लागलं दुकान आणि तुम्हाला वाटलं की नाही आता आपल्याला पुढे पण एक्सपांड करायचंय पण तुमच्याकडे तेवढं कॅपिटल नाहीये. मग कुठून आणायचं हे कॅपिटल? मग एकतर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता, तुमच्या नातेवाईकांकडून कर्ज तुम्ही घेऊ शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे काय, तुम्ही एखादा नवीन पार्टनर त्यामध्ये घेऊ शकता आणि तुमचा बिझनेस एक्सपांड करू शकता. येणारा पार्टनर इथे कॅपिटल घेऊन येईल किंवा काही असंच घेऊन येईल का. एखादा पार्टनर असा असेल की त्याच्याकडे काही स्किल्स असतील, उदाहरणार्थ त्याच्याकडे अकाउंटिंगचं स्किल असेल आणि त्यानं सांगितलं की मी सगळं अकाउंटिंग सांभाळतो, मला तुमच्या पार्टनरशिप फॉर्ममध्ये घ्या. तर कदाचित तो कॅपिटल नाही आणणार पण त्याच्या स्किल्सचा वापर तो इथे करेल, त्याच्या मेहनतीचा वापर करेल आणि तो पार्टनर यामध्ये येऊ शकतो. सेकंड थिंग इज ईज ऑफ फॉर्मेशन. पार्टनरशिप फर्म फॉर्म करणं ही सोपी गोष्ट आहे. पार्टनरशिप डीड तयार करावं लागतं पार्टनरशिप ऍक्टच्या अंडर आणि हे डीड सुद्धा प्रत्येक वेळेला रिटर्न असलं पाहिजे असं काही नाहीये. तर त्यामुळे ह्याचं फॉर्मेशन जे आहे म्हणजे पार्टनरशिप फर्म स्थापन करणं जे आहे ही गोष्ट अत्यंत सोपी आहे. नेक्स्ट इज फ्रीडम फ्रॉम गव्हर्नमेंटल रेग्युलेशन्स अँड रेस्ट्रिक्शन्स. कंपनी फॉर्मॅटला जेवढ्या रेग्युलेशन्स आहेत, जेवढे नियम आहेत, तेवढे नियम इथे पार्टनरशिप फॉर्मला लागू आहेत. नेक्स्ट वन इज ईज ऑफ डिसिजन मेकिंग. इथे पार्टनरची संख्या जर कमी असेल तर पटापट तुम्ही डिसिजन्स घेऊ शकता. काही वेळेला काय केलं जातं, एखादा पार्टनर जो असतो तो ऍक्टिव्ह पार्टनर असू शकतो आणि ह्या ऍक्टिव्ह पार्टनरकडे डिसिजन सगळे सोपवले जाऊ शकतात. काही पार्टनर जे असतात ते स्लिपिंग पार्टनर्स असतात. स्लिपिंग पार्टनरचा वेगळा काही अर्थ तुम्ही घेऊ नका. तर इथे स्लिपिंग पार्टनर म्हणजे अपेक्षित काय आहे की तो डॉर्मेंट आहे, तो संस्थेच्या कामकाजामध्ये लक्ष देत नाही, त्याला आपण स्लिपिंग पार्टनर म्हणतो. तर त्याची सगळ्या डिसिजन्सना संमती असते. सो इथे डिसिजन घेणं हे सोपं आहे. नाव सी द डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस मध्ये पहिलं डिसएडव्हान्टेज दिलेलं आहे म्युच्युअल एजन्सी. आता इथं जे म्युच्युअल एजन्सी आहे त्यामध्ये मगाशी म्हटलं की एकमेकांच्या कन्सेंटनी तुम्हाला काम करावं लागतं. तर एखाद्या निर्णयाला एखाद्या पार्टनरचा विरोध असेल तर तुम्हाला तो डिसिजन घेता येत नाही. किंवा नवीन पार्टनरला तुमची इच्छा आहे की तुम्ही 2 पार्टनर आहे आणि तिसऱ्या पार्टनरला ऍड करायचं आहे, तर त्या तिसऱ्या पार्टनर बरोबर आणखी एखाद्याचं तुमच्या बरोबरचं पटत नसेल तर त्या थर्ड पार्टनरला यू कॅन नॉट ऍडमिट इन टू दॅट पार्टनरशिप. देन लिमिटेड लाईफ. पार्टनरशिप फर्मचं लाईफ जे आहे ते लिमिटेड आहे. काही फर्म्स तर अशा आहेत की ज्या ठराविक व्हेंचर पुरत्या स्थापन केल्या जातात आणि ते आफ्टर ओव्हर द व्हेंचर ती पार्टनरशिप फर्म सुद्धा संपून जाते. अँड द लास्ट डिसएडव्हान्टेज इज अनलिमिटेड लायबिलिटी. जे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे की ज्या वेळेला देणी द्यायची वेळ येते त्यावेळेला पार्टनर्सना वैयक्तिक मालमत्तेतून सुद्धा देणी द्यावी लागते. नेक्स्ट पॉइंट इज प्रॉफिट शेअरिंग रेशो. पीएसआर म्हणजे काय, तर प्रॉफिट अँड लॉस रेशो किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशो. एसचा अर्थ आहे शेअरिंग. पार्टनरशिप नेट इन्कम or net loss is shared equally unless the partnership contract specifically indicates otherwise. तर याचा अर्थ काय, तर पार्टनरशिप फर्मचं जे डीड आहे, कोणाकडून तरी इको येतोय तोपर्यंत तुम्ही तुमचा माईक म्यूट करू शकता म्हणजे मग इको नाही येणार. तर पार्टनरशिप फर्मच्या डीड मध्ये हा प्रॉफिट किंवा लॉस शेअरिंग रेशो जो आहे तो मेन्शन केलेला असतो. जर समजा असा मेन्शन केलेला नसेल तर त्यावेळेला काय केलं जातं, प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो इक्वली शेअर केला जातो. The same basis of division actually applies to both net income and net loss and it is called as profit and loss ratio. तुमच्याकडे जो काय प्रॉफिट असेल त्याच्यासाठी सुद्धा तोच रेशो आणि लॉस साठी सुद्धा जनरली तोच रेशो असतो. नाउ वी आर गोइंग टू सी द कॅपिटल मेथड. काल टेस्ट कोणी दिली असेल तर त्या टेस्ट मध्ये ह्याच्यावरती आपण प्रश्न विचारलेला होता की फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर यापैकी कुठल्या फिक्स कॅपिटल मेथड मध्ये क्वेश्चन वॉज लाईक दॅट कॅपिटल मे बी चेंजिंग, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, बट फिक्स कॅपिटल मेथड जी आहे त्या फिक्स कॅपिटल मेथड मध्ये तुमचं जे कॅपिटल असेल पार्टनरशिप फर्मचं त्याचा अकाउंट चेंज होत नाही किंवा ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या ऍडजस्टमेंट्स इकडे केल्या जात नाही. तर त्या ऍडजस्टमेंट कुठे केल्या जातात, करंट अकाउंट मध्ये त्या ऍडजस्टमेंट्स केल्या जातात. आणि दुसरी जी मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, या मेथड मध्ये मात्र
सगळ्या ऍडजस्टमेंट कॅपिटल अकाउंटलाच केल्या जातात. जो कॅपिटल अकाउंट असणार आहे, कॅपिटल अकाउंटच्याच डेबिट आणि क्रेडिट साईडला सगळ्या ऍडजस्टमेंट केल्या जातात. सो या ऍडजस्टमेंटमुळे काय होतं, जे कॅपिटल जे आहे ते कॅपिटल चेंज होतं. आता आपण या मेथड्स डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट मेथड इज फिक्स कॅपिटल मेथड. देर आर टू सेपरेट अकाउंट. कुठले सेपरेट अकाउंट्स आहेत? फर्स्ट इज कॅपिटल अकाउंट, सेकंड इज करंट अकाउंट. And the main feature is all adjustments are made in which account? Current account, right? Hence the capital balance remains fixed. So why the capital balance remains fixed? Because all the adjustments are made into the current account. So this is the format for capital account under fixed capital method. फिक्स कॅपिटल मेथड मध्ये आपल्याला दोन अकाउंट्स काढायचे. त्यातला पहिला अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट. आता या कॅपिटल अकाउंट मध्ये सुरुवातीला काय, इथे ओपनिंग बॅलन्स आपल्याला लिहायचा आहे. समजा आपण इथे ओपनिंग बॅलन्स जस्ट आपण इथे बघूया की 1,00,000 रुपयाचा ओपनिंग बॅलन्स आहे आणि या वर्षभरामध्ये एका पार्टनरनं, नवीन पार्टनर आला किंवा ह्या आहे याच पार्टनरनी आणखी कॅपिटल ऍड केलं आणि 50,000 रुपये कॅपिटल आणलं, तर ही फक्त कॅपिटल आणल्याची जी एंट्री आहे तीच तेवढी एंट्री इथं केली जाईल, राईट. सो इथे टोटल येईल तुमची 1,50,000 रुपये. इथे पुन्हा 1,50,000 रुपये लिहावे लागतील आणि बॅलन्स किती येणार आहे? 1,50,000 रुपयाचा बॅलन्स येईल. जर समजा या वर्षभरामध्ये कोणीही नवीन कॅपिटल आणलं नाही तर इथं काहीही असणार नाही आणि हे 1,00,000 रुपयाचं त्याच्या तसे टोटल मध्ये येतील. इथं सुद्धा 1,00,000 रुपये येतील आणि बॅलन्स तुमचा पुन्हा दिसेल किती, इथे 1,00,000 रुपयाचा बॅलन्स दिसणार. समजलं तुम्हाला? ओके, पुढे जाऊया. आता यातला दुसरा अकाउंट जो आहे, दुसरी मेथड नाही बरं का, दुसरा अकाउंट जो आहे तो आहे करंट अकाउंट. आता आपण हा सुद्धा बघूया सोडून याच पद्धतीनं की जो करंट अकाउंट आहे, करंट अकाउंटचा बॅलन्स जो आहे तो दोन्ही पद्धतीनं असू शकतो. इट मे बी क्रेडिट बॅलन्स और इट मे बी डेबिट बॅलन्स, राईट. आय गॉट रिमेंबर की हा प्रश्न कालच्या टेस्टमध्ये विचारलेला होता की करंट अकाउंटचा बॅलन्स त्याला ऑप्शन दिलेले होते. इट इज ऑलवेज क्रेडिट बॅलन्स, इट इज ऑलवेज डेबिट बॅलन्स आणि तिसरा पर्याय दिलेला होता इट मे बी डेबिट बॅलन्स और क्रेडिट बॅलन्स. तर तिसरा पर्याय इज द करेक्ट आन्सर. सो इथे आपण गृहीत धरू की इथे या वर्षीचा करंट अकाउंटचा बॅलन्स इथे 50,000 रुपये आहे. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल, एखाद्या पार्टनरला त्याच्या कॅपिटल वरती इंटरेस्ट मिळालं तर ते इंटरेस्ट समजा 1,000 रुपये मिळाला असेल ते ऍड होईल. पार्टनरला सॅलरी, समजा प्रत्येक पार्टनरला 5,000 रुपये सॅलरी दिली ती तिथे दिसेल. पार्टनरला समजा काही कमिशन मिळालं, 2,000 रुपयाचं कमिशन मिळालं ते इथे येईल आणि त्याचा जो काय प्रॉफिट मिळालेला असेल त्या वर्षीचा प्रॉफिट, त्या प्रॉफिट मधला शेअर समजा त्याला इथे 20,000 रुपये मिळाला तो इथे आपल्याला घ्यायचा आहे. आता या सगळ्याची जी बेरीज आहे ती बेरीज आपण करायची. बेरीज आपण इथे हा बॅलन्स घेणार नाहीये कारण आपण इकडे क्रेडिट बॅलन्स घेणार आहे. जरी इथे समजा क्रेडिट बॅलन्स आहे तरी सुद्धा इथं डेबिट बॅलन्स शिल्लक येऊ शकतो, येणारच नाही असं बिलकुल नाहीये. कौस्तुभ, जरा कॉल कोणाचा आहे बघ आणि सांग की लेक्चर सुरू आहे. आता हे जे आहे याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग जसं म्हणतो, कॅश और बँक विथड्रॉन. समजा या सगळ्यातून त्यांनी ड्रॉइंग घेतलेलं आहे 7,000 रुपयाचं एखाद्या पार्टनरने ड्रॉइंग घेतलं. समजा त्यांनी बिझनेस मधनं काही गुड्स घेतले असतील, 1,000 रुपयाचे गुड्स आपण विथड्रॉ केलेले असतील. त्यानंतर या ड्रॉइंग वरती इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट पार्टनर कोणाला देणार? पार्टनरशिप फर्मला देणार. आणि असा इंटरेस्ट जो आहे म्हणजे या 8,000 वरचा इंटरेस्ट जो आहे, समजा त्यांनी 800 रुपयाचा इंटरेस्ट दिला असेल तर तो इकडे येईल. आता हा शेअर इन लॉस आहे. आता या केसमध्ये इथे मी प्रॉफिट गृहीत धरलाय त्यामुळे मी इथे लॉस गृहीत धरत नाही. एका वेळेला इधर देअर विल बी प्रॉफिट और देअर विल बी लॉस. आणि आता आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. बघा बरं, क्रेडिट साईडची बेरीज किती येते? 50,000 अधिक 10,000 अधिक 5,000 अधिक 2,000 अधिक 20,000. कॅल्सी बाजूला असेल तुमच्या, त्याच्यावरती करा कॅल्क्युलेशन. आणि हा बॅलन्स किती येतोय सांगा मला, राईट. इकडे आहेत 7,000, 1,000 आणि 800. या बेरजेतून इथं जी काय बेरीज येईल त्या बेरजेतून हे 8,800 रुपये वजा करा आणि मला बॅलन्स किती येतोय सांगा.
माईक ऑन करा आणि बॅलन्स सांगा. आहात ना सगळे जागे? हा, किती आला बॅलन्स? 78,200. इकडची बेरीज किती आली क्रेडिट साईडची? 87,000. 87,000. ओके. आणि 87,000 मधून हे वजा करा. 78,200. किती? 78,200. 78,200. थँक्यू फॉर द आन्सर. सो आता इथे करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला दिसणार आहे किती? 78,200. आणि मगाशी आपण कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स बघितला होता 1,00,000. सो बॅलन्स शीट मध्ये लिहित असताना समजा ही जर बॅलन्स शीट आहे तर बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल अकाउंट दिसेल तुम्हाला 1,00,000 आणि करंट अकाउंट तुम्हाला दिसेल किती? 78,200. राईट. हा आपण एका पार्टनरचा विचार करतोय. ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट काढतो त्यावेळेला आपण काय करतो? त्यावेळेला आपण या पद्धतीने अकाउंट काढतो. लेट मी शो यू. हे पर्टिक्युलर्स येतात इकडे ए बी सी. समजा 3 पार्टनर्स आहेत ए बी आणि सी. इन द सेम वे दिस साइड ऑल्सो ए बी सी. म्हणजे तिघांचा बॅलन्स तुम्ही एका वेळेला लिहिणार. बाय बॅलन्स मी हा अकाउंटचा दाखवला. बॅलन्स शीट मध्ये लिहित असताना एका खाली एक आपण लिहिणार. ओके, चला पुढे जाऊया. लेट अस सी अनदर मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. माईक म्यूट करून टाका तुमचा. पुन्हा प्रश्न विचारल्याच्या नंतर मात्र सगळ्यांनी लगेच माईक ओपन करा आणि सगळेजण तुम्ही बोलू शकता. आता माझ्या समोर काय आहे? फक्त स्क्रीन दिसतोय, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिसतंय. मी तुम्हाला नाही बघू शकत आहे किंवा कोण ऑनलाईन आहे काय आहे मला दिसू शकत नाहीये. सो तेवढं तुम्ही कोऑपरेट करा तर आपलं लेक्चर हे एकदम छान होईल. राईट. नाउ फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये काय करायचंय? बेसिक फीचर काय आहे? देयर इज ओनली वन अकाउंट फॉर ईच पार्टनर. त्या अकाउंटचं नाव काय असणार आहे? कॅपिटल अकाउंट. ज्या म्हणून सगळ्या ऍडजस्टमेंट आहेत त्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण कॅपिटल अकाउंट मध्ये करणार आहोत. राईट. सो द कॅपिटल बॅलन्स रिमेन्स फ्लक्च्युएटिंग. सतत तो कॅपिटलचा बॅलन्स ऍडजस्टमेंट केल्यामुळे काय होतो? बदलत राहतो. फ्लक्च्युएट म्हणजे काय? कमी जास्त होणे म्हणजे फ्लक्च्युएट होणे. राईट. सो दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड एज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग अशा मेथड मध्ये काय होतं? कॅपिटलचा बॅलन्स जो सुरुवातीला होता तो शेवटी होता. कॅपिटल बॅलन्स तिथं केव्हा बदलणार? ज्या वेळेला नवीन पार्टनर कॅपिटल आणणार किंवा एक्झिस्टिंग पार्टनर्स आणखी कॅपिटल आणणार त्याच वेळेला कॅपिटलचा बॅलन्स बदलणार आहे. आता हा जो कॅपिटल अकाउंट असणार आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मधला तो आपण बघूया की कसा काढायचा आहे. आता इथे कॅपिटल अकाउंट मगाचाच उदाहरण घेऊया की इथं 1,00,000 रुपयाचा कॅपिटल बॅलन्स आहे. इथं ए हा पार्टनर आहे आणि गृहीत धरू की ए ह्या पार्टनरचा 1,00,000चा कॅपिटल बॅलन्स आहे. आता समजा नवीन काही कॅपिटल आणलं असेल तर मगाच्या उदाहरणासारखं जर 50,000 घेतले तर ते कॅपिटल ऍड होईल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे गृहीत धरू की आपण त्याने 5,000 रुपये त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळाले. त्यानंतर त्याला सॅलरी समजा 8,000 रुपये मिळाली. कमिशन त्याला 500 रुपयाचं मिळालं आणि शेअर इन प्रॉफिट जो आहे तो शेअर इन प्रॉफिट त्याला 20,000 रुपयाचा मिळालेला आहे. आता इथं डेबिट बॅलन्स जो आहे तो डेबिट बॅलन्स केव्हा येणार? ज्यावेळेला करंट अकाउंट असणार नाहीये आणि त्यावेळेला त्यांनी बिझनेस मधनं पैसे जास्त विथड्रॉ केले. इथं जे कॅश विथड्रॉन आणि गुड्स विथड्रॉन दिसतंय हे ते आणि हे इंटरेस्ट पण त्याने दिला नसेल तर अशा वेळेला इथे त्याचा डेबिट बॅलन्स येऊ शकतो. इथं आता डेबिट बॅलन्स ओपनिंगला लिहिलेलं नाहीये. ओपनिंगला आपण काय केलंय? क्रेडिट बॅलन्सच लिहिलेला आहे. आता याचं ड्रॉइंग जे आहे ते ड्रॉइंग समजा असं गृहीत धरू वर्षभरामध्ये ह्यांनी 10,000 रुपये बिझनेस मधून घेतलेले आहेत.
त्यानंतर गुड्स त्यांनी 5,000 रुपयाचे बिझनेस मधून घेतलेले आहेत. या 15,000 रुपयाच्या ड्रॉइंग वरचं इंटरेस्ट जे आहे ते 1,500 रुपयाचं तो देणं आहे. तर ते सुद्धा आपण त्याच्या कॅपिटल मधून वजा केलं. आता शेअर ऑफ लॉस मी इथे गृहीत धरलेलं नाही, कारण काय तर इथे शेअर इन प्रॉफिट गृहीत धरलेलं आहे. आता बॅलन्स काढा बघू, कॅल्क्युलेट करा बॅलन्स. क्रेडिटची बेरीज करा. क्रेडिटला आहेत 1,00,000, त्यानंतर 50,000, again 5,000, then 8,000, then 500 and 20,000. Take the total here. इकडची वजाबाकी करा त्यातून. 10,000, 5,000 and 1,500 म्हणजे किती 16,500 रुपये तुम्हाला वजा करायचे. क्रेडिटची बेरीज किती येते बघा. पूर्व आन्सर सांगा. झालं का कॅल्क्युलेट करून. किती आले. अरे मला काय होतंय, मला स्क्रीन नाही दिसत, मला ते सगळं स्टॉप शेअरिंग करून इकडे बघायला यावं लागतं. ओके, क्रेडिटची बेरीज आहे 1,83,500 आणि बॅलन्स येतोय किती 1,67,000. ओके, शुभम आन्सर इज राईट. पूर्वा युअर आन्सर इज ऑल्सो राईट. ओके सिद्धी, युअर्स इज ऑल्सो. पुन्हा शेअर स्क्रीन करावं लागेल. शेअर ऑडिओ. येस. सो इथे येणार आहे बॅलन्स आपला किती 1,67,000. सो इथं बॅलन्स सुरुवातीला किती होता 1,00,000 रुपये बॅलन्स होता आणि आता बॅलन्स मात्र बदललेला आहे. याचं कारण काय, या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण केल्या. ज्या क्रेडिट साईडला ऍडजस्टमेंट करतो त्या सगळ्यामुळे काय होणार आहे, तुमचं कॅपिटल अकाउंट इन्क्रीज होणार आहे आणि डेबिट साईडला जे ऍडजस्टमेंट करतो त्यामुळे कॅपिटल अकाउंट जो आहे तो रिड्यूस होणार आहे. तर या सगळ्या ऍडजस्टमेंट्स करून आपला बॅलन्स आला 1,67,000. Let us go forward. Now we are going to see the features of partnership deed. So partnership deed is a written form of agreement. Terms and conditions regarding the conduct of business and relationship between the partners are laid down. पार्टनरशिप फॉर्म तुम्हाला कशी चालवायची आहे, त्याच्या अटी काय असल्या पाहिजेत आणि पार्टनर्स मधलं रिलेशनशिप कसं असणार आहे, बिझनेस कसा हँडल करणार आहे, या सगळ्या बाबतच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या इथे या पार्टनरशिप डीड मध्ये असणार आहे. देन इफ देर इज नो पार्टनरशिप डीड, काही वेळेला काय होऊ शकतं, पार्टनरशिप डीड केलं नाही, ओव्हरऑलच तुमचे सगळे जे काय ठराव आहेत एकमेकांमधले ते तुम्ही तोंडीच ठरवलेलं आहे आणि असं असतं बरं का पार्टनरशिप फॉर्म मध्ये. पार्टनरशिप डीड हे कंपल्सरी नाहीये, नॉट कंपल्सरी.
So if there is no partnership deed or it is silent on certain issues, the partnership act becomes applicable. अशा वेळेला पार्टनरशिप ऍक्ट मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी ऍप्लिकेबल तिथे होतात. उदाहरणार्थ काय तर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. मग डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट जे आहे ते तिथे काय होणार इक्वल होणार. पार्टनरशिप डीड असेल तर त्यात मेन्शन केलेलं असतं. समजा 3 पार्टनर्स आहेत ए बी आणि सी आणि त्यांचा रेशो 2:3 असा रेशो ठरलाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. पण ते डीड मध्ये दिलेलं असेल तर आणि डीड जर नसेल केलेलं तर काय रेशो असणार आहे इक्वल असणार आहे. देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. यापैकी इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे जर डीड नसेल तर तिथे येणार नाही. इंटरेस्ट ऑन पार्टनर लोन असू शकतं आणि सॅलरी आणि कमिशन टू पार्टनर जे आहे ते सुद्धा जर पार्टनरशिप डीड नसेल तर तिथे मिळणार नाही. नेक्स्ट इज प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. अप्रोप्रिएशन अकाउंट मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट कुठल्या कुठल्या करायच्यात बघा. पार्टनर्स सॅलरी, पार्टनर्स कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, देन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, या सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्याला अप्रोप्रिएशनला करायचे. आधी आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट कंप्लीट करावा लागतो आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला अप्रोप्रिएशन अकाउंट क्रिएट करायचं आहे. हे जे यातले जे ऍडजस्टमेंट आहेत या सगळ्या ऍडजस्टमेंटना अप्रोप्रिएशन असं म्हटलं जातं. प्रॉफिट असेल तरच अप्रोप्रिएशन होतात. याच्या उलट जो तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंट करता आणि त्याच्या डेबिट आणि क्रेडिटला जे काय लिहिता ते तुमच्याकडे प्रॉफिट असो अथवा नसो तुम्हाला लिहावंच लागतं. जे खर्च केलेला आहे तो लिहावा लागतो, इन्कम मिळालेला लिहावा लागतो. इथं इररिस्पेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट और लॉस तुम्हाला हे सगळं रेकॉर्ड करावं लागतं. या उलट अप्रोप्रिएशन मध्ये इफ देर इज प्रॉफिट देन ओनली दिस ऍडजस्टमेंट विल बी डन. फक्त इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे पार्टनर कडून तर ते तुमच्याकडे प्रॉफिट नसला तरी मिळू शकतं. द बॅलन्स इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इनटू पीएसआर. या अकाउंटचा जो काय बॅलन्स शिल्लक राहणार आहे तो बॅलन्स त्यांच्या पीएसआर मध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. पीएसआर दिला असेल तर पीएसआर मध्ये आणि पीएसआर दिला नसेल तर इक्वली डिस्ट्रीब्युशन त्याचं केलं जाईल. हा अप्रोप्रिएशन अकाउंटचा फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला म्हणजे मी हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ते सगळं प्रेझेंटेशन तुम्हाला पाठवते. कालची टेस्ट माझ्या मते बऱ्याच जणांना देता आली नाहीये तर आज पुन्हा मी टेस्ट अपलोड करते. कालचा टायमिंगचा काहीतरी इश्यू होता त्याच्यामध्ये तर तो टायमिंगचा इश्यू बघते कसा हँडल होता. पण शक्यतो सगळ्यांनी आजच्या आजच ती टेस्ट सोडवून टाका म्हणजे मग टायमिंगचा इश्यू फारसा शिल्लक राहणार नाही. आता लेक्चर तुम्ही बघितलेला आहे, व्हिडिओ तुम्ही काल याच विषयावरचा व्हिडिओ होता, याच पीपीटी वरचा व्हिडिओ होता ऍक्च्युली. सो तिथं पण तुम्ही ते बघितलेलं असणार आहे. इथे तुम्हाला डेबिट साईडला ऍडजस्टमेंट दिसतील बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, सॅलरी टू पार्टनर्स आहे, कमिशन टू पार्टनर्स आहे आणि इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन आहे. हे सगळं या प्रॉफिट मधून पार्टनरना द्यायचंय. राईट. या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे तुमचा प्रॉफिट जो आहे तो कमी कमी होत जाणार आहे. आणि ही एवढी एकच गोष्ट आहे की जी पार्टनर इथे पार्टनरशिप फर्म मध्ये जमा करणार आहे. सो एवढ्या एकाच गोष्टीमुळे बॅलन्स जो आहे प्रॉफिटचा तो वाढणार आहे. राईट. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर जो काय बॅलन्स शिल्लक असेल जर प्रॉफिट शिल्लक राहिला तर तिन्ही पार्टनरना दिला जाईल त्यांच्या पीएसआर मध्ये. जर लॉस शिल्लक राहिला या बाजूला तर तो लॉस जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जाईल. आता इथं पुन्हा 2 अकाउंटची नावं लिहिली आहेत. आता ही 2 अकाउंटची नावं का लिहिली आहेत. जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंटला हे ट्रान्सफर होईल. जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर हे कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होईल. त्याच्यासाठी इथे आपण दोन्ही अकाउंटची नावं लिहिलेली आहेत. ओके. सो या पद्धतीनं हे सगळा पहिला इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आपण इथे बघितलेला आहे. ठीक आहे. आता मला तुम्ही थोडासा फीडबॅक द्या. सगळ्यांनी जरा माईक ऑन करा प्लीज आणि मला फीडबॅक द्या की आजच्या लेक्चर मध्ये जे काय मी स्क्रीनवरती लिहित होते ते तुम्हाला नीट दिसत होतं का. सेकंडली की तुम्हाला माझा आवाज नीट ऐकू येत होता का. काय बोलत होते नीट ऐकू येत होतं का ते सांगा मला. हो मॅडम. हो हो स्नेहा दादा हो ऐकू मॅडम. येतं का नीट. अनुष्का
हो येतात ना. सिद्धी सिद्धी आणि ममता तुमचा माईक ऑन करा. ममता काल पण नाही माईक ऑन झाला, काय इश्यू आहे बघा. शुभम, आर यू ओके विथ दिस लेक्चर? सो आज आपल्याकडे इथे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 जण आहेत. ओके, चालेल. उद्या पुन्हा आपण 5 वाजता भेटूया आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तो YouTube वरती सेकंड पार्ट जो आहे तो बघून घ्या तुम्ही, म्हणजे आणखी थोडंसं सोपं जाईल तुम्हाला समजायला. आणि याच्यावरचे 5 प्रश्न मी आज पुन्हा टाकते टेस्टला, तर तुम्ही ते सोडवून टाका. ओके, चलो बाय बाय. ओके. ओके.